अफाट कष्ट करून शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की धनुष्यबाण ते मशाल, लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत, संविधान पाळलं जात नाहीये, पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाहीये, वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत, सुनावलेत, खडेबोल सुनावलेले आहेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना तर सद्गृह असं म्हणायचं का काय म्हणायचं, त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं, त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय, जे मी म्हटलं की लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाहीये. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे, कारण तसं घटनेमध्ये नमूद आहे परिशिष्ट 10. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात. याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय, असा प्रश्न पडलेला. म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, नासून टाकले, दहशत आहे. होय. मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा, हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये. महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला, सत्यासाठी झाला. आणि महाभारतामध्ये 2 प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते. कृष्ण आहे, पण अर्जुन आणि अभिमन्यू. विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय. अभिमन्यू बरोबर आहे, पण अभिमन्यू शूर होता, तो भेकड नव्हता. आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत. ह्यांना अभिमन्यू सारखं धैर्य नाहीये लढायचं. तो चक्रव्यूहात घुसला होता. हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत. म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली, म्हणजे कुटुंब फोडतायत, कुटुंबात कलह लावतायत, पक्षामध्ये भांडणं लावतायत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना. ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे, कारण कौरव त्यावेळेला